मी हे भात आधीच तयार करून ठेवला होता. गरम भात आहे हे. आता कढीपत्ता घेतला, लाल मिरची घेतली, हिरवी मिरची घेतली, उडदाची डाळ घेतली, चण्याची डाळ घेतली, 2 मिरे घेतले आणि दही घेतला. कढई ठेवली गॅसवरती आणि तेल टाकलं गरम करण्यासाठी. जे भात होता मी तयार केलेला, हे भात एका पातेल्यात घेतलं, व्यवस्थितपणे पूर्ण घेतलं आणि यावरती आपल्याला ना दही आहे ना, ते दही पूर्णपणे टाकून घ्यायचं. दही टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं. मध्ये आता राई टाकले, आता थोडेसे जिरे टाकत आहे आणि आता मी हिंगही टाकत आहे. हिंगानं ना असे खूप छान लागते. चना डाळ नंतर उडदाची डाळ टाकली. तेल खूप गरम झाल्यामुळे ना उडदाची डाळ आहे ना ही चांगली फ्राय करून घ्यायची. खूप वेळ जर तुम्ही त्याला लाल भाजू दिलं ना तर ती कडसर लागेल बरं का, कारण की तेल खूप गरम झालेलं असल्यामुळे चांगल्या प्रकारे उडदाची डाळ ना ही भाजून जाते त्यामध्ये. आता हिरव्या मिरच्या, लाल मिरची टाकून घ्यायची आणि 2 मिरे पण टाकून. आता यामध्ये कढीपत्ता, चवीनुसार मीठ टाकले यामध्ये आणि आता पूर्ण ते सारण जे आहे ना हे भातावरती टाकायचं आणि व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं. बघा आपला दही भात 2 ते 3 माणसाला पुरेल असा नाश्त्यासाठी दही भात खूप छान आहे आणि पटकन होणारा दही भात. एकदा ट्राय नक्कीच करून बघा. चला तर मग आपली दही भाताची डिश चांगल्या प्रकारे तयार झाली आहे. 2 ते 3 माणसाला पुरेल नाश्त्यासाठी अशी दही भाताची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा.